राज्यात सध्या नगरपरिषद, नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपाचे अनेक नगरसेवक, नगराध्यक्ष जे आहेत ते बिनविरोध निवडून झालेले आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपरिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ असलेले आल्हाद कलोती हे सुद्धा नगरसेवकपदासाठी बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे. आपल्यासोबत स्वतः आल्हाद कलोती आहे. भाऊ, तुमचं सर्वप्रथम अभिनंदन. काय पहिली नमस्कार. प्रतिक्रिया आहे? माझी प्रतिक्रिया हीच आहे, की बिनविरोध निवडून येण्यामागचं प्रमुख कारण जे आहे, ते कृपया सगळ्यांनी समजून घ्यावं, की चिखलदरा हे पर्यटन बेस असलेलं एक स्थळ आहे महाराष्ट्रातलं आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, श्री देवेंद्र फडणवीस हा भाग त्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे तिथल्या जनतेला हा विश्वास होता, किंवा मला अविरोध निवडून दिल्यास एक संदेश असा सगळ्यांना देता येईल, किंवा चिखलदऱ्याला जो विकास करायचा आहे त्याच्यासाठी आम्ही इथे कटिबद्ध आहोत आणि चिखलदराचा विकास झाला पाहिजे, म्हणून तुम्हाला आम्ही अविरोध निवडून देतो आहे. ही त्यामागची जे तिथल्या जनतेची भूमिका होती आणि त्या अनुषंगाने तिथल्या जनतेने मला अविरोध निवडून दिलं. विरोधकांनी आरोप केला आहे की जे काँग्रेसचे नगरसेवकाचे उमेदवार होते त्यांना दमदाटी करून अर्ज मागे घ्यावा लागला. नाही, ही वस्तुस्थिती जी तशी नाही आहे. तिथे त्यांनी स्वतः येऊन त्याची हे केली असते, त्यांना समजलं असतं की तिथे हिंदू मुस्लिम एकतेचं न भूतं न भविष्यती असं वातावरण त्या तिथे आहे आणि विकास हवा या दृष्टिकोनातून सगळ्यांनी मला अविरोध निवडून दिलं. आता त्यांनी एवढ्या चांगल्या भावनेनी हे जे निर्णय घेतलेला आहे, त्याला त्यांना असं दूषण देणं किंवा पैसे खाल्ले, हे फार चुकीचं आहे. मला 2018चा एक प्रसंग आठवतो, ज्यावेळेस एका मोठ्या पक्षाला, आता मी सगळ्यांची नावं घेत बसत नाही, 128 मतं असताना सुद्धा MLCच्या इलेक्शनमध्ये फक्त 17 मतं भेटली होती. मग त्यावेळेस कोण नेतृत्व करत होतं, त्यावेळेस कोणाचा दबाव होता, पैसे झाले का, हा सगळा जो विषय आहे तो विषय पण यावेळेस निश्चित चर्चेला येईल. पण ज्या भावनेनी चिखलदऱ्यातील लोकांनी मला अविरोध निवडून दिलेला आहे, त्याचा सन्मान सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. तुमचे मामेभाऊ जे आहे ते मुख्यमंत्री आहेत. काय एजेंडा असणार आहे? त्यांच्या माध्यमातून कसा विकास करणार? इथे चिखलदऱ्याचा जो पर्यटनाचा जो विकास जो इतकी वर्ष रखडलेला आहे, त्या दृष्टिकोनातून जो ड्रीम प्रोजेक्ट आहे माननीय देवाभाऊंचा, स्कायवॉक, तो स्कायवॉक लवकरात लवकर कंप्लीट करायचं त्याचं काम जोरात चालू आहे. त्यानंतर तिथे पाण्याचा मोठा प्रश्न आहे. ती एक जी आहे योजना जी आहे ती चालू आहे. ती पण आपण 6 ते वर्षभरामध्ये, ती 6 महिने ते वर्षभरामध्ये आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू आणि तिथली पर्यटकांची संख्या जी वाढवायची आहे आणि लोकल स्थानिकांना जे रोजगार द्यायचा आहे, या दृष्टिकोनातून आपलं तिथे काम राहील आणि पर्यावरणाचा समतोल राखूनच सगळ्या प्रकारचा विकास करण्याची आपली भूमिका राहील. तुमची निवड झाली आहे. मात्र तुमचं सरकार त्या ठिकाणी आलं तर तुम्ही उपाध्यक्ष सुद्धा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. नाही, कसं आहे, कामं करण्यासाठी अध्यक्ष असणं, उपाध्यक्ष असणं याची काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही फक्त सिस्टममध्ये असणं थोडंसं गरजेचं आहे. तेवढं काम करण्यासाठी सफिशियंट आहे. मी उपाध्यक्ष झालो काय, नाही झालो काय, मी आता अविरोध मला लोकांनी निवडून दिली आहे, निवडून दिला, त्यामुळे तिथे कामं करणं ही माझी प्राथमिकता राहणार आहे. उपाध्यक्ष, अध्यक्ष याच्याशी काही घेणं-देणं नाही. कामं करायची. हे होते आल्हाद कलोती माझ्यासमोर. आता त्या ठिकाणचा विकास कसा करायचा हे ध्येय माझ्यासमोर असल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. अमर गटारे, साम टीव्ही, चिखलदरा, अमरावती.